भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झालं आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महापरिनिर्वाण दिवस साजरा केला जातो। 6 डिसेंबर 2024 भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 68वी पुण्यतिथी आहे। समाजसुधारक, अर्थतज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला आणि हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून गणला जातो। बाबासाहेब हे भारतीयांसाठी प्रेरणास्रोत। महापरिनिर्वाण दिवस हा भारतीय समाजासाठी विशेषतः सामाजिक समता, न्याय आणि मानवी हक्कांसाठी लढणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे। 6 डिसेंबरच्या दिवशी भारतीय राज्यघटनेचे जनक आणि समाजसुधारक डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतीस त्यांच्या योगदानाला आणि जीवनातील आदर्शांना विनम्र अभिवादन केलं जातं। डॉक्टर आंबेडकरांचे जीवन हे केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण भारतीय समाजासाठी प्रेरणास्रोत आहे। समान, न्याय आणि प्रगतशील राष्ट्राचा पाया डॉक्टर आंबेडकरांनी आपले बहुतांश आयुष्य सामाजिक विषमता, जातीय भेदभाव आणि वंचित वर्गाच्या हक्कांसाठी लढण्यात घालवलं। महापरिनिर्वाण दिन आपण बाबासाहेबांना महान विचारवंत, समाजसुधारक आणि भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून आदरांजली वाहतो। बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि त्यांची विचारधारा आजही समाजासाठी प्रेरणास्रोत आहे। त्यांनी केवळ दलित आणि मागासवर्गीयांसाठीच लढा दिला नाही, तर संपूर्ण भारतीय समाजासाठी समान न्याय आणि प्रगतशील राष्ट्राचा पाया घातलाय। भारतीय संविधानाची निर्मिती आंबेडकरांनी त्यांच्या जीवनातील मूलभूत मंत्र म्हणून शिक्षण, समता आणि बौद्ध धर्म स्वीकारला। त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाची निर्मिती झाली, ज्याने देशाला नवी दिशा दिली। यामध्ये सर्व नागरिकांना समान अधिकार देण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्यात नसले तरी त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे विचार समाजाच्या कानाकोपऱ्यात गुंजत आहे। महापरिनिर्वाण दिन त्यांचे स्मरण करणे, त्यांच्या योगदानाचे स्मरण करणे आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। महापरिनिर्वाण दिवस म्हणजे काय? परिनिर्वाण दिन हा शब्दाचा बौद्ध परंपरेत खोल अर्थ काय आहे आणि ज्याने त्यांच्या जीवनकाळात आणि मृत्यूनंतर निर्वाण प्राप्त केलं आहे अशा व्यक्तीचा संदर्भ आहे। 6 डिसेंबर हा दिवस बाबासाहेबांचा समाजातील अतुलनीय योगदान आणि त्यांच्या कामगिरीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। या दिवशी मुंबईतील चैत्यभूमीवर लाखो लोक आणि अनुयायी जमतात। समाजातील मागासलेल्या घटकांच्या उत्खननासाठी आरक्षण व्यवस्था लागू करणे, दलितांच्या समान हक्कासाठी आवाज उठवणे, निदर्शक तत्त्वे तयार करणे, बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नामुळे त्यांना भारतीय राजकीय इतिहासात एक अपूर्णीय स्थान मिळालं आहे। 1932च्या ऐतिहासिक पुन्हा करारावर त्यांनी स्वाक्षरी केली, ज्यामुळे आज दलितांना सर्वसाधारण मतदार यादीत स्थान मिळालं। महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन कसे केले जाते ते आपण पाहूया। भारतीय राज्यघटनेचे महान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी दादरच्या चैत्यभूमी डॉक्टर आंबेडकरांचे स्मारक येथे देशभरातून लोकांची मोठी गर्दी होत आहे। चैत्यभूमीवर या दिवशी लोकांच्या सोयीसाठी शौचालये, पाण्याचे टँकर, वॉशिंग रूम, फायर स्टेशन, टेलिफोन सेंटर, आरोग्य सेवा केंद्र, आरक्षण काउंटर इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध आहेत। 5 डिसेंबर रोजी मध्यरात्री त्यांना अभिवादन केलं जातं। अभिवादन झाल्यानंतर त्यांच्या शिकवणीचे पारायण होते आणि त्यानंतर स्तूपाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले जातात। अशा प्रकारे आज महापरिनिर्वाण दिन जगभरात, भारतात मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा केला जात आहे। राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधारावर यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर। मी अर्जुन चव्हाण इथेच थांबतो। धन्यवाद।